स्वामींचं स्वरूप बघायचंय, पूर्ण स्वामींची मूर्ती बघायची. माझा ब्रह्मांड नाही कसा दिसतो, सर्वांनी बघायचंय. महाराजांनी मुद्रा केलेली आहे. एक हात स्वामींनी मांडीवर ठेवलेला आहे, एक हात जमिनीवर ठेवलेला आहे. माझा ब्रह्मांड नायकाचा अस्मित असा हसतोय, सुंदर असा हसतोय, जणू काय बोलतोय माझ्याशी. असं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर स्वामींचं करायचंय. स्वामींची ती नाजूक नजर माझ्यावर पडते. मंद असे स्वामी हसताय, सुंदर असे हसताय, त्याचा आनंद मला होतोय. अंगाला क्षार येत आहे. स्वामींचं स्वरूप इतकं सुंदर आहे, बघत राहावं. हजारो सूर्य एकत्र व्हावे असं तेज माझ्या ब्रह्मांड नायकाच्या चेहऱ्यावर दिसते. पूर्ण स्वरूप आपल्या डोळ्यामध्ये साठवायचंय. पूर्ण स्वरूप स्वामींचा डोक्याचा भाग बघायचा आहे, कपाळाचा भाग आणि डोक्याचा भाग बघायचा आहे. बाकी काहीच नाही बघायचंय, फक्त स्वामींच्या डोक्याचा भाग बघायचा आहे. एक शिवलिंग समोर दिसतंय. स्वामींचं डोकं म्हणजे एक शिवलिंग, महादेवाचा अवतार दिसतोय माझ्या ब्रह्मांड नायकाचा. माझे स्वामी शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये आहे. माझे स्वामी दर्शवतात आहे अनादि अंत, ज्याला अंत नाही तो मी शिव आहे. स्वामींच्या कपाळावर जो गंध लावलेला आहे तो बघायचा आहे. महाराजांनी चंदनाचा गंध लावलेला आहे, त्यामधून जो सुगंध दरवळतोय माझ्या ब्रह्मांड नायकाच्या कपाळामधून जो गंध लावलेला आहे त्या गंधाचा सुगंध दरवळतोय. माझ्या स्वामींचे कान बघायचे. स्वामींचे कान असे लांब आहे, सुंदर असे दिसत आहे. महाराजांनी रुद्राक्षाचे कुंडल कानामध्ये घातलेले, ते असे हलतात. स्वामींच्या कानामध्ये कुंडल बघायचे, ते कुंडल हलतात. हळूहळू स्वामींचे दोन्ही डोळे बघायचे. माझे नाजूक स्वामी, माझ्या स्वामींचे नाजूक डोळे सुंदर असे नजरेतून आपल्याकडे बघताय. स्वामींचं नाक बघायचं, उंच असं स्वामींचं नाक आहे. स्वामींचे गाल बघायचे, स्वामींचे होठ बघायचे, आणि त्या होठावर हास्य बघायचंय. ते हसू राहिले, जणू तो आनंद त्या स्वामींच्या चेहऱ्यावर दिसतोय. का आपल्याला भेटल्याचा आनंद त्या स्वामींचा दिसतोय. स्वामींची मान बघायची, उंच अशी माझी ब्रह्मांड नायकाची मान आहे. स्वामींचे खांदे बघायचे. स्वामींनी एक खांदा उंच केलेला आहे, एक खांदा खाली झुकवलेला आहे. स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, एक मोत्याची माळ आहे. हळूहळू स्वामींची छाती बघायची. त्या छातीमध्ये मला हनुमान दिसतोय. स्वामींचं पोट बघायचंय. त्या पोट्याच्या भागामध्ये माझा गणपती दिसतोय. आणि स्वामींचे हात बघायचे. एक हात स्वामींनी मांडीवर ठेवलेला आहे, एक हात जमिनीवर ठेवलेला आहे. स्वामींचा मांडीचा भाग बघायचा आहे. स्वामींनी मांडी वाढलेली आहे. स्वामींनी जो मांडीवर हात ठेवलेला आहे, एक हात मागे आहे. असं स्वामींचं स्वरूप दिसतंय. मंद अशा हसतात स्वामी महाराज. सुंदर अशी स्वामींची नजर आहे, ती आपल्याकडे बघतीये. स्वामी काय सांगतात?
जो स्वामी महाराज त्यांच्या मागे हात ठेवताय ते काय दर्शवतात ते? अरे हे नवग्रह तुला त्रास देतात, ते नवग्रह मी माझ्या हाताखाली दाबलेले, काळजी करू नकोस, हे स्वामी दर्शवतात. स्वामींच्या हातामध्ये मणी बघायचा आहे, कौशप मणी म्हणतात त्याला. तो मणीचं रूपांतर काय? स्वामी सांगतात तू कर्तव्य करतोय, तू काय माझं माझं करतोय, हे ब्रह्मांड माझ्या हातामध्ये, हे ब्रह्मांड मी फिरवतोय, या ब्रह्मांडाचा चालक मालक मी आहे. तो कौतुक म्हणी स्वामी महाराज फिरवताय, भक्ताला दर्शवताय. हा कौतुक म्हणी नसून हे ब्रह्मांड आहे, तो स्वामींच्या हातामध्ये. महाराजांचं स्वरूप बघायचंय. आपण त्यांच्या समोर बसलेलो आहोत, महाराज आपल्याकडे बघताय. महाराज बापाप्रमाणे आपल्याकडे बघताय, एका लेकरू प्रमाणे आपल्याकडे बघताय. आपण बापाप्रमाणे आपल्या स्वामींकडे बघायचंय. महिलांनी सांगायचंय स्वामी तुमची लेक तुमच्या पुढे बसलेली स्वामी महाराज. स्वामी भक्तांनी सांगायचंय स्वामी तुमचं लेकरू तुमच्या जवळ बसलेलं आहे. स्वामी ओढ लागली होती स्वामी तुम्हाला भेटायची, आज भेटला स्वामी, आला माझ्यासाठी, आला स्वामी, या भक्तासाठी आला स्वामी. डोळ्याचे अश्रू निघत असलं तर निघू द्या, थांबवू नका, कारण की माझ्या ब्रह्मांडाचं स्वरूप मला दिसतंय, मला ब्रह्मांड नायक मला भेटतोय. ज्या भेटीची ओढ लागली होती ती ओढ पूर्ण होते, माझे स्वामी मला भेटताय. स्वामी लेकरासाठी आला, लेकीसाठी आला स्वामी, बापासाठी माया लावतात स्वामी, या लेकीसाठी आला स्वामी. महाराज बघताय, महाराज लेकीला प्रेम देत आहे. बाळा काळजी करू नकोस, मी आहे ना. आधार देत आहे, तो आधार माझ्या ब्रह्मांड नायकाचा मला भेटतोय. ज्यावेळेस माझ्या ब्रह्मांड नायकाचा हात माझ्या डोक्यावर असतो ना, हजारो हत्तींचं बळ माझ्या पाठीशी उभं राहतं, ती ताकद निर्माण होती माझ्या ब्रह्मांड नायकामुळे. स्वामींपुढे हात जोडायचे, स्वामींना सांगायचे, आपल्या मनातलं दुःख बोलायचंय स्वामींना. जे दुःख असेल ते स्वामींना सांगायचे, स्वामींकडे मागायचे. स्वामी तुमचं लेकरू फार कंटाळलेलो, ज्या त्रासातून मी जातोय आता मुक्त करा स्वामी, या त्रासातून मुक्त करा. स्वामी तुमची लेक आली हो तुम्हाला भेटायला. एका बापाला त्याची लेक भेटायला आलेली. बापाचं आणि लेकीचं काय नातं असतं त्या लेकीलाच माहित असतं. बापासाठी जाते, बापाजवळ मागतीये. स्वामी महाराज लेकीवर फार प्रेम करतात, फार प्रेम करतात. स्वामी हक्काने मागायचंय, स्वामींकडे बोलायचंय, मनातलं दुःख बोलायचंय. स्वामी माझी एवढी इच्छा पूर्ण करा स्वामी. जे मनात असेल ते स्वामींना सांगायचं. आणि बाप असतो ना, तो लेकीचा हट्ट पहिले पूर्ण करत असतो. म्हणून आपण आपल्या बापाकडे मागतोय आणि लेकीला काहीच कमी पडू देत नाही. तो बाप असतो, तो माझा ब्रह्मांड नायक असतो.
बापासारखा आधार देणारा कोणी असेल तर माझा ब्रह्मांड नायक आहे. आपले दुःख सर्व ऐकून त्याच्या पोटामध्ये घालतो आणि आनंदाचे जे क्षण आहे ते आपल्यासाठी देतो. माझा ब्रह्मांड नायक आहे, माझे स्वामी समर्थ आहे. स्वामींच्या नजरेकडे सारखं बघायचंय, स्वामींच्या चेहऱ्याकडे बघायचं. ते स्वामींच्या सुद्धा डोळ्यात पाणी लेकीसाठी का लेक काहीतरी बापाकडे मागते हो. आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवायचे सर्वांनी. स्वामींना पूर्ण बघायचंय. माझा ब्रह्मांड नायक उभा राहिलेला आहे, कटेवर हात ठेवलेला आहे, एक हात उंच केलेला आहे. स्वामी महाराज बघताय, भक्त त्यांच्या चरणांजवळ बसलेला आहे. माझा ब्रह्मांड नायक आशीर्वाद देतोय, तो एकच आशीर्वाद देतोय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. हळूहळू डोळे उघडायचे, स्वामींकडे बघायचे. पूर्ण स्वामींचं स्वरूप बघायचं. श्री स्वामी समर्थ.